आणि त्यांच्या साथीनं भरतचं देखील आगमन झालं गेलंय. दोन्ही स्टार खेळाडू आहेत. त्यांना विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत असणार आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आमच्या फॅमिली मेंबर्स म्हणावं लागतील आणि आमच्या मेवणे सन्मान्य आदरणीय वामनजी कडाल यांना देखील विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. चला विनंती करेल वामनजी कडाल यांना की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय आज मात्र संपूर्ण ड्रेस कोडमध्ये दिलीप भगत आणि त्यांचा संपूर्ण संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय त्यांना कॅप्चर केलं जात आहे. सध्या तरी दिलीप भगत आपण पाहतोय स्क्रीनवरती आपण पाहतोय एक डासिंग रुबाबदार. आणि त्याचबरोबर पाहिलं तरी एक नाईटची भव्य दिव्य असं नियोजन दिलीप भगत आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि त्याचबरोबर आमचे गुरुवर्य तुकारामजी वाघ यांच्या माध्यमातून मोठी स्पर्धा कुचोली गावामध्ये नाईटची स्पर्धा होती. खरं ती स्पर्धा आपण पाहिली तर मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आमदार चषक 2025 ती स्पर्धा आपण मागच्याच 2 वीकमध्ये पाहिली. ती देखील स्पर्धा आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळाली. विनंती करेल चला दिलीपजी भगत यांना की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. जावं पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने गोईंग ऑन मॅच जिथे मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. तास दरम्यान आपण पाहतोय दिलीपजी भगत आणि त्यांच्या साथीनं भरतचं देखील आगमन झालं गेलंय. आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आज मात्र गावाची स्पर्धा गावाच्या नावासाठी ते इथपर्यंत पोहोचलेत. आणि खरं तर आपण पाहतोय दिलीपजी भगत आणि त्यांच्या साथीनं भरतजी खैर या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालं गेलं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. पहिलाच बॉल इथे वेगाने टाकलाय. ऑन साईडला खेळायचं होतं परंतु तिकडे आपण पाहिलं गेलं तर लेग बाय पंच मला सांगत असताना कदाचित इथे धाव मिळत नाहीये आणि डॉट बॉल आलाय. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. दिलीप भगतचा आपण चर्चा करू. वेगवान तेज तर्रार एक मोठा फलंदाज आणि सध्या तरी अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि मलंग टीम म्हटली कुशली टीम म्हटली तर त्याच्याच नेतृत्वाखाली ती संपूर्ण टीम खेळत असताना पाहायला मिळते. दिलीपने सर्व काही जरूर खेळाडू तिथे आपल्याला चांगले पाहायला मिळतात. त्यांच्याच माध्यमातून ते खेळाडू घडले गेलेत. आपण पाहतो या ठिकाणी खरं तर एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते. लोवर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू डॉट दुसरा चेंडू वाईट त्यानंतर तिसरा चेंडू देखील डॉट आलाय. गोलंदाज आपण पाहतोय करण ज्याने कमी वयामध्ये आपलं नाव भरपूर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणलं आणि सध्या तरी ओमसाई वांगणी टीमला तो लीड करतोय. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ही संपूर्ण टीम खेळत असते. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. खरं तर आपण पाहतो आज मात्र एका खेळाडूची कमतरता जाणवती. सोनू शेंडीचे परंतु या ठिकाणी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू बॉल सरळ चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं आकाशाला गगनचुंबी घालणारा A1 क्वालिटीचा मॅक्झिमम ठोकलाय सिक्सर. हा धावा फलंदाज राकेश कांबडीच्या बॅट मधून आलाय. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवातीला आपण पाहिलं जे मल्हार लवाई टीमच्या विरोधात थोडीशी डकमळत बॅटिंग करत होता. हॅलो हा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या
स्लॉट मध्ये लगातारचा दुसरा षटकार. हॅलो 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 माईक शिक. हॅलो हॅलो माईक. पंचांकडा स्ट्रॉंग अपील आहे. पंचांकडा हा स्ट्रॉंग अपील आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अगदी दोन चेंडूंमध्ये दोन षटकार त्यानंतर दोन धाबा आणि लगातार आपण पाहतोय या ठिकाणी अगदी विचार केला गेला तर स्वतःहून इथे विकेट दिली गेली. पहा तुम्ही वृत्ती फलंदाज राकेश कांबडीकडे स्वतःहून तो निघालाय. या ठिकाणी पहिला धक्का मोठा धक्का लागत असताना टीम सिद्धिविनायक काराव टीमला फलंदाज बाद. राकेश कांबडीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तब्बल त्याच्या बॅटमधून 15 धाबा. क्या बात आहे. भरपूर चांगली फलंदाजी. खरं तर सुरुवातीचे दोन्ही षटकार आपल्याला आउट ऑफ द पार्क पाहायला मिळाले. परंतु तिसरा षट देखील षटकार असू शकला असता. परंतु टाटा पॉवर एंडची जी लाईन येतात लाईनला चेंडू लागून मैदानाच्या आतमध्ये तो आदळला गेला आणि तिकडे फक्त मिळाल्या त्या दोन धाबा. कदाचित मी म्हणेन नशीब साथ देतात ओमसाई वांगणी या संघाचे. धावसंख्या दफलकावरती पाहतो आपण. पहिलं षटक संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या दफलकावरती पाहायला मिळतात 15 धाबा दफलकावरती. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज स्वप्नील आलेत. पहिलं षटक गोलंदाज करणनं हाताळलं. करणनं देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली परंतु त्यानंतर कमबॅक केलं. परंतु आता स्वप्नीलला या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती टाटा पॉवर एंडकडनं गोलंदाजी केली जाईल. सध्या तरी समोर फलंदाज आपण पाहतोय प्रथमेश सप्रा ज्याने पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंग चांगली पाहायला मिळाली नव्हती. परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये कशा पद्धतीनं बॅटिंग करेल हा चेंडू देखील आपण पाहतो. या ठिकाणी पडल्यानंतर डीपमध्ये राहिलाय. कुठल्याही प्रकारचा चेंडूने उचलून न घेता डॉट बॉल आलाय. गोलंदाज स्वप्नील पाहायला मिळतात. नंतर मोठ्या शैलीचा खेळाडू स्वप्नीलकडे खरं तर फलंदाज प्रथमेशकडे मोठी क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. त्याच्या मनगटी ताकदीचा वापर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी करावा लागेल. लॉंग गॉलला भरपूर चांगला फटका. पहिला ब्लास्ट फलंदाज आपण पाहतोय प्रथमेश सप्राच्या बॅटमधून आलाय. षटकार. पहिला ब्लास्ट फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी प्रथमेश सप्राच्या बॅटमधून एक षटकारला. एकंदरीत या इनिंगमध्ये दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली. पहिला चेंडू डॉट आला. स्वप्नीलवरती देखील आता हल्ले चढवले जातात. 21 धाबा दाफलगावरती. मला बस मग सर एकच सांगेन सुरुवातीचे 18 धाबा या षटकाराच्या सहाय्याने आत्तापर्यंत आकवडल्या जातात. खरं तर सिद्धिविनायक काराव टीम खोलवर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही सर्व गुण संपन्नाचा खेळाडू विजय डोके सर असतील. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू. याला म्हणतात मनगटी ताकदीचा वापर. मोठ्या शैलीचा खेळाडू आणि सध्या मनगटी ताकदीचा वापर करत असताना फलंदाज प्रथमेश सप्रा ऑन फायर. दोन चेंडू दोन षटकार. सत्तावीस धाबा दाफलकावरती.
स्कोर ऑन द बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी बंदुकीतून जशी गोळी बाहेर पडावी ना तशी धावसंख्या सिद्धिविनायक काराव टीमची पाहायला मिळते. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साईडला ड्राईव्ह केला. या चेंडूवरती जर कदाचित मोठा फटका खेळला असता तर इथे षटकार येऊ शकला असता, परंतु लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. या 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळते. 29 धाबा दफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती गोलंदाज पाहायला मिळतील स्वप्नील. आता स्वप्नीलवरती देखील हल्ले चढवले जातात आणि सध्या तरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे आता निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज स्वप्नीलने केली. 29 धाबा दफलकावरती पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 15 धाबा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत 5 चेंडूंमध्ये 14 धाबा खर्च करतोय गोलंदाज स्वप्नील. हा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेटनं डीपमध्ये चेंडूला ढकलला गेलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी सरळ स्पष्टपणे नाकार दिलाय की एकच धाब्यांवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. हवेच्या विरोधात मी म्हणेन फलंदाज प्रथमेश सप्रानं 2 षटकार ठोकलेत. म्हणजेच मनगटी ताकदीचा भरपूर प्रचंड ताकदीचा वापर त्यांनी केलाय आणि धावसंख्या 30 पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 15 धाबा आणि या षटकामध्ये देखील टोटली 15 धाबा, एकंदरीत एक बाद 30 धाबा. तोपर्यंत आपण देऊया आमच्या डीजे सचिन दादा नेमाने यांना संधी. तीस धाबा दफलकावरती प्रत्येकी षटक हे 15.0च्या सरासरीने धावसंख्या दफलकावरती मेंटेन करत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी स्लोवर गतीचा बॉल बॅट आणि पॅडच्या मधून बॉल काढलाय. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज सिद्धेश पाहायला मिळतात. कमी वयामध्ये चांगली गोलंदाजी सिद्धेशची देखील राहिली. फलंदाज आपण पाहतोय प्रथमेश सप्राज आणि हवेच्या विरोधात 2 षटकार ठोकले, ते देखील स्वप्नीलच्या विरोधात. आणि आपण पाहतोय अगदी मनगटी ताकदीचा वापर त्यांनी हवेच्या विरोधात केला, परंतु आता सुद्धा तरी मी म्हणेन हवेच्या साईडने बॅटिंग करत असताना यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू लॉंग ऑफला बॉल सरेल चाललाय आउट ऑफ द पार्क. पंचांचं डिसिजन इट्स अ मॅक्झिमम षटकार. आज मात्र प्रथमेश सप्रानं नव्हत्याचं होतं करून दाखवलंय. सुरुवातीला तर जे मल्हार लवाळी टीमच्या विरोधात डकमळत त्यांनी बॅटिंग केली, परंतु आता सरळ स्पष्टपणे दिसत आहे इथे भरपूर चांगली बॅटिंग. आणखीन एक धमाका पहा तुम्ही. त्याच्या बॉडी लँग्वेज वरती जाऊ नका, त्याच्या मनगटी ताकदीचा वापर सध्या मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. त्याच्या बॅट मधून आणखीन एक धमाका, लांब लचक षटकार.
आज मात्र प्रथमेश सप्रानं वाटा बॅटिंग केली आहे. प्रथमेश सप्रासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 9 चेंडू 27 धावा, परंतु पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये तिन्ही चेंडू पहिल्या स्पर्धेत या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक कंप्लीट करणारा फलंदाज प्रथमेश सप्रा ऑन फायर. 3 चेंडू 3 षटकार. थँक्यू. या स्पर्धेतील मी म्हणेन पहिली षटकार हॅट्रिक कंप्लीट केली आहे फलंदाज प्रथमेश सप्रानं. त्याने आतापर्यंत 10 चेंडू फेस केले. त्याच्या बॅटमधून 33 धाबा. अजूनही जर 17 धाबा आल्या तर तो अर्ध 50 कंप्लीट करू शकतो स्वतःच्या नावावरती. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साईडला भरपूर चांगला फटका पाहायला मिळतो, परंतु फटकामध्ये ताकद भरपूर आहे आणि बॉल सरळ चाललाय डीप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून. बॉल सरळ सीमा पार. आणखीन धाबा मिळतील 4. आपण पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहिला. नेरल लवाली विपक्ष कुशुली बस संघाने 52 धावा दफलकावरती लगावले होते आणि 53 धावाचं टार्गेट होतं. आणि खरं तर पुन्हा एकदा आपण पाहतोय सगळ्यात मोठा हाय स्कोर उभारला होता आजच्या दिवसामध्ये कुशुली बस संघाने, परंतु त्यांचा देखील आता इथे रेकॉर्ड ब्रेक केलाय आणि तब्बल 53 धावा दफलकावरती. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आज या स्पर्धेमध्ये तब्बल हाय स्कोर प्रथमतः उभारणारा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक काराव टीम या ठिकाणी पाहायला मिळते. 18 चेंडूंचा खेळ झाला. संपूर्ण 18 चेंडूंमध्ये धावसंख्या दफलकावरती बनवली गेली आहे. एक बाद 53 धावा दफलकावरती. तुम्ही जर प्रथमेश सप्रानं येणाऱ्या काही चेंडूंमध्ये जर 12 धावा बनवल्या तर इथे अर्धशतक त्याच्या नावावरती राहील आणि या क्रीडांगणावरती एक नवीन विक्रम रचला जाईल. फलंदाज प्रथमेश सप्रा विचार केला तर 12 चेंडू 38 धावा. सागर कांबडी नॉन स्ट्राईक एंडवरती. त्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाही आहे. त्याच्या बॅटमधून एकंदरीत एकही धाव नाही आहे. 12 चेंडू खेळला प्रथमेश सप्रा. 38 धावा त्यांनी बनवल्यात. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अगदी यस्टन वरून जाणारा बॉल आलाय डॉट बॉल. नितांत गरज आहे सध्या तरी ओमसाई वांगणी या संघाला, कारण धाबा आता भरपूर झाल्यात. जवळपास अर्धशतक टीमचं इथं पाहायला मिळतंय. सिद्धिविनायक काराव टीम आपण पाहतोय सध्या बॅटिंग करते. सुरुवातीपासूनच आपण पाहिलं जे मला लवाळी टीमच्या विरोधात देखील सकाळच्या सत्रामध्ये 24 बॉल आणि खरं तर 45 धावा दफलकावरती उभारल्या होता. पुन्हा एकदा आपण पाहतो मिस्ट्रामिक स्ट्रोक झालेत. लांबी कमी उंची जास्त. चेंडू खाली क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. या ठिकाणी झैल झालाय ड्रॉप. खरं तर झैल त्या ठिकाणी ड्रॉप झाला गेला आणि मिळतील या 2 धावा. म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस. एक धाव क्रिकेटमध्ये सोन्याच्या बाबाने तोडली जाते आणि सध्याच्या आपण घडीला पाहतो एक धाव ही आता ओमसाई वांगणी टीमला वाचवावी लागेल, कारण सध्या तरी धावा दफलकावरती पाहायला मिळतात. स्कोर ऑन द बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील 55 धावा दफलकावरती. चांगली बॅटिंग, चांगला दर्जाचे आज मात्र क्वालिटी क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश सप्रानं दाखवला, परंतु पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा होता. हो करण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतील, परंतु सरळ स्पष्टपणे नाकार दिलाय सागर कांबडीनं. त्यांच्याकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. 1+1 अशा मिळतील 2 धाबा. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय गणेश चिंदोळा उर्फ किंग या नावाने तो फेमस आहे. एक्स्ट्रा धाव दफलकावरती जोडली जाईल. दफलकावरती पाहायला मिळते 57 धावा दफलकावरती. आता मात्र बळाचकार का होईना, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती सागर कांबळे होते. त्यांनी देखील पहिल्या सामन्यामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली होती आणि तो ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा हिरो. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईक एंडवरती सागर कांबळे शपलून खेळण्याचा प्रयत्न हुक गेलाय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू सरसवला आणि तिकडे एकच धाव आली. एका धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या
58 धावा फलकावरती. 58 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 58 धावा फलकावरती आपण पाहतोय. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक तुम्हाला पाहायला मिळतील. 3 चेंडूंमागे जर प्रथमेश सप्रानं मी म्हणेन जर 10 धावा बनवल्या तर त्याच्या नावावरती अर्धशतक या स्पर्धेमधील पहिला असणार आहे. 3 षटकार तर त्याच्या बॅटमधून आहेत. या स्पर्धेची पहिली षटकार हॅट्रिक कंप्लीट करणारा फलंदाज प्रथमेश सप्रा पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती लोवर फुलटॉस बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेटला फेकून दिला. या ठिकाणी पाहतो या डीप मिड विकेटला खेळाडू भरपूर वेगाने पोहोचले. तोपर्यंत या 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट आहेत. 42 वनवरती खेळतोय फलंदाज प्रथमेश सप्रा. दफलकावरती आपण पाहतो या ठिकाणी 60 धावा दफलकावरती. 2 चेंडूंमध्ये जर 8 धावा आल्या तर तो अर्धशतक आपल्या स्वतःच्या नावावरती कंप्लीट करू शकतो. चांगलं योगदान आज मात्र टीमसाठी देत असताना सिद्धविनायक काराव टीमसाठी आज मात्र स्वतःसाठी नाही, बाबासाठी नाही तर गावासाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ लढत असताना पाहायला मिळतात. ओमसाई वांगणी संघ म्हटला तर याच पंचक्रोशीमधील एक दमदार संघ. नेहमीच आपण पाहतोय जेव्हा जेव्हा आमच्या वांगणीला आम्ही प्रवासाला असतो ना तेव्हा तेव्हा मात्र ओमसाई वांगणी हा औलास नदी आहे त्याच्या बाजूला त्यांचं होम ग्राउंड आहे. जरी ते होम ग्राउंड मी म्हणेन 50% वर्तुळ नाही आहे, परंतु तिथे नेहमीच ते प्रॅक्टिस करत असतात आणि त्यांचा खेळ मात्र भरपूर चांगला होत असतो. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय सिद्धिविनायक काराव टीम सध्या त्यांच्यावरती भारी ठरला आहे. हा चेंडू पुन्हा एकदा मग बतावं लागतं. कार्पेटनं इथं फेकून दिला. मी म्हणेन एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय इथे पहा तुम्ही या 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट आहेत. खरं तर आज मात्र या ठिकाणी इथून 44 धाबांवरती खेळतोय. जर षटकार आला तर अर्धशतक पहिलं राहील आणि षटकार हॅट्रिक तर कंप्लीट त्याने केलीच, त्याच्यात मध्ये शंका नाही. या 62 धाबा दफलकावरती. या चेंडूवरती षटकार आला तर 50 मारू शकतो. फुलटॉस बॉल इथे आपण पाहतोय पहिला अर्धशतक प्रथमेश सप्राच्या नावावरती पाहायला मिळालं. प्रथमेश सप्रा एकदा बॅट वरती करायची आणि भरपूर चांगली बॅटिंग. प्रथमेश सप्रा तुमच्यासाठी एकदा बॅट वरती करायची. तुम्ही पहा प्रथमेश सप्रांना आज मात्र भरपूर चांगली बॅटिंग. 17 बॉल आणि 50 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. एकंदरीत धावसंख्या दफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळते. स्कोर ऑन द बोर्ड 68 धाबा दफलकावरती. तब्बल 68 धाबांपैकी 50 धाबा या प्रथमेश सप्राच्या पाहायला मिळतात. प्रथमेश सप्रांसाठी एकदा जोरदार टाळ्या लावायला हरकत नाही. वांगणी टीम 24 balls from 69 need from the Omsai Wangni team.
स्ट्राइक एंड वरती नॉन स्ट्राइक एंड वरती राकेश आहेत पहिलाच बॉल हुक केलाय कट केला बॉल दिशा दिली इथे चेंडूचा पाठला करत असताना दोन्ही खेळाडू परंतु शर्यत लागली त्या ठिकाणी खरं तर क्षेत्ररक्षणाने ती शर्यत जिंकली पहा तुम्ही सिद्धिविनायक काराव टीमचे खेळाडू आजीवांच्या आघांतनाशी मेहनत करतात आणि सध्या त्यांना माहिती आहे की ही मॅच आपल्यासाठी डू अँड डाय रेड आहे प्रत्येक मॅच ही डू अँड डाय रेडची आहे फक्त पहिल्या चेंडूवरती या 3 धावा मिळाल्यात स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज आपण पाहतो लेफ्ट हँडेड फलंदाज होतं स्ट्राईक एंडवरती करण पहिला चेंडू फेस केला 3 धावाला सुरुवात जशी ओमसाई वांगणी टीमला हवी आहे तशी सुरुवात करून देत असताना फलंदाज करण आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती राकेश तत्पूर्वी आपण टॉसकडे वळतोय दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल आरुष 11 खडकी त्याच्या अगेन्स्ट कुशली ब संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये लगेच यायचंय टॉससाठी पुन्हा एकदा तयार राईट नंबर द विकेट ना गोलंदाज सागर कांबडी हा चेंडू देखील राहिलाय चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही अतिरिक्त उसळी घेणारा बॉल इथे डॉट बॉल आलाय खरं तर अशा डॉट पर्सेंटेज जास्त टाकावं लागतील सध्या तरी सिद्धिविनायक काराव टीमला कारण विचार केला तर 59 धाबांचा पाठलाग करायचा आहे तर मग प्रत्येक चेंडूवरती आता आक्रमकता इथे करावी लागेल फलंदाज राकेशकडे किती क्षमता जरूर आहे वेगवान बॉल होता समोरच्या दिशेला लॉफ केला लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहेत पंकज आलेत चेंडू खाल्ली आणि फक्त मिळेल ते एकच धाव एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते 4 धाबा फलकावरती मात्र सिंगल आणि डबलनं कुठल्या प्रकारचा फरक पडणार नाही आहे तो टीम सिद्धिविनायक काराव संघावरती फरक पडेल तो फक्त ओम साई वांगणी या संघावरती कारण दोन्ही संघ जवळचे दोन्ही संघ याच पंचकृषीमधले आणि दोन्ही संघांना एकमेकांचा डावपेच हा चांगलाच ठाऊक आहे हा चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही अवे फ्रॉम द बॉडी चेंडू पडल्यानंतर आव्हान तर पाहायला मिळाला एक्स्ट्राच्या स्वरूपात सागर कांबडी दाब खर्च करता धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5 धाबा मग या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर जशी बॅटिंग मी म्हणेन राकेश कांबडीनं केली आहे जशी बॅटिंग प्रथमेश सप्रानं केली आहे आणि त्याच पद्धतीची बॅटिंग सतत तरी मैदानाच्या आतमध्ये पेश करावी लागेल एखाद्या खेळाडूला आणि सध्या आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती करण आहेत करणकडे ती क्षमता जरूर आहे मोठे फटके खेळण्याची म्हटलं जातं ना लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती मी विनंती करेल अत्यंत आमचे जवळचे मित्र आणि आमचे मित्र परिवार म्हटले तरी हरकत नाही आहे असंच म्हणावं लागेल दिलीपजी भगत यांना विनंती करेल की तुमच्या शुभ असते या ठिकाणी आपण कुशली ब त्याच्या अगेन्स्ट आरुष 11 खडकी या दोन टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल विनंती करेल दिलीपजी भगत यांना की तुमच्या शुभ असते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत खरं तर दिलीप भगत म्हटला तर एक मोठा स्टार खेळाडू भरपूर मोठा खेळाडू आहे आणि आज त्यांच्या शुभ असते पण या ठिकाणी टॉस केला जातो मात्र कोशली ब संघ म्हटला तर त्याच गावातील दुसरा संघ परंतु दिलीप भगत या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं होतं की तुमच्याकडे तुमचा रायगडचा तालुका आहे आणि त्या रायगडच्या तालुक्यामध्ये आम्ही बिंदास खेळू शकतो आणि ते देखील आम्ही मान्य केलं आहे त्यांना तिथे आता खेळावंच लागेल सध्या तरी आपण पाहतोय आरुष 11 टीमने इथे टॉस जिंकला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला ते कुशली ब या संघाला हा ती देखील मॅच भरपूर चांगली होईल ह्याच्यात मात्र शंका नाही आहे एका साईडने तुषार आगिवलेचा संघ दुसऱ्या साईडने दिलीप भगतचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल तत्पूर्वी आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये घडले काय बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू कभी तेरी तो कभी मेरी फलंदाज करणच्या बॅटमधून आलाय आकाशाला गबस निघालणारा गगनचुंबी षटकार थँक्यू चला सिद्धिविनायक काराव टीम आपण खूप उशीर करताय एका षटकाला तुम्ही आतापर्यंत 7 ते 8 मिनटं खर्च केली आहेत फक्त मला 5 मिनिटांचा अवधी असतो 5 मिनिटांच्या आतमध्ये इथे षटक एक कंप्लीट झालं पाहिजे हे देखील लक्षात सुद्धा त्यामुळे आपण लगेचच इथे मॅचचा रिदम तुम्ही तोडू नका 18 चेंडू आता विजयासाठी
54 धावसंख्येची गरज. आमच्या ऑफिशियल अपडेटर बाला बसमाकडनं माहिती मिळते या. 18 चेंडू 54 धाबा या मॅचमध्ये बनवायच्यात. आता हवेच्या विरोधात त्यांना बॅटिंग करायची आहे. सुरुवातीला आपण पाहिलं हवेवरती स्वार होणारा फलंदाज करणला पाहिलं. करण आतापर्यंत चेंडू फेस केले 4 आणि 13 धाबा त्याच्या बॅटमधून फलंदाज राकेशचा विचार केला. 2 चेंडू फक्त एकच धावांवरती तो खेळतोय. सध्या तरी 18 चेंडू 54 धाबा बनवायच्या. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अजय टोपले आलेत. एक चांगली गोलंदाजी पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळाले होते. परंतु या ठिकाणी आपण पाहतो लॉफ केला चेंडूला. लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे. त्या ठिकाणी पंकज होते, सॉरी गणेश होते आणि गणेश करणं भरपूर चांगली फील्ड त्या ठिकाणी मिळतील या 2 धाबा. या 2 धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या 17 धाबा फलकावरती. परंतु 17 अंक म्हटलं तर कुठल्याच संघाला खतरा होईल हे पाहणं गरजेचं आहे. कारण इथे 68 धाबा 70 धाबा देखील चेस होऊ शकतात. ते प्रयत्न तुम्हाला करावेत. म्हटलं जातं ना, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. तुमच्याकडे जर त्या गोष्टीचा अनुभव असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट अशक्य ती शक्य करू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा पाहतोय पडल्यानंतर शपलून खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. इथे शरीरापासून चेंडू लांब ठेवले जात आहेत आणि इथून व्हाईट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज अजय टोपले इथे प्रयत्न करतात. दोन्ही फलंदाज राकेश आणि करण सध्या मैदानाच्या आतमध्ये त्यांना एक वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. 17 बॉल आता 51ची गरज आहे जिंकण्याकरिता. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस बॉल लॉफ केला आहे. समोरच्या दिशेला एक धाव कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट करत आता सरळ इथे स्पष्टपणे दिसलं बाला सर की आता करणनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. त्यांना माहिती आहे आपण जास्तीत जास्त चेंडू जर फेस केले तर इथून आपण मॅचला युटर्न देऊ शकतो. त्याच्या आता मनगटी ताकदीचा वापर सध्या तरी करावा लागेल आणि करणसाठी मात्र आता या ठिकाणी आता हवेवरती स्वार व्हावा लागेल. कदाचित आता करणला ती संधी आहे 16 बॉल 50 धावा बनवायची. 9 त्याचं होतं करून दाखवलं. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमेश सप्रानं 17 चेंडू आणि 50 धावा त्याच्या बॅटमधून चांगली बॅटिंग त्याने साकारली होती आणि तशाच पद्धतीनं आता बॅटिंग देखील करणला साकारावी लागेल. 16 बॉल 50ची गरज. अजूनही मॅच संपलेलं नाही आहे. मॅचमध्ये धावा होऊ शकतात. ते प्रयत्न करणं गरजेचं राहील. शॉट ऑफ लेन या ठिकाणी आपण पाहतोय. शॉट फाईन लेगचा खेळाडू इथे प्रकाश निरगुडा होता. त्यांना बीट करून बॉल सरळ सीमा पार. मिळतील धाबा 4. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला आहे. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधनं बॉलला हा ट्रॅव्हल केला गेला होता. परंतु या ठिकाणी ताऊचीच्या स्वरूपात कदाचित मी म्हणेन फिंगर अप फलंदाज OUT बाद. जीतने का मजा भी तब आता है जब हारने का रिक्स हो. सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये करण सुद्धा भरपूर चांगली बॅटिंग करतोय. हार मानायला तयार नाही आहे. त्याचा अजूनही कॉन्फिडन्स लेवल आहे की मी या धावा बनवू शकतो. इतका स्ट्रॉंगली लेवल तो क्रिकेट खेळतोय. आणि सध्या आपण पाहतोय या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 13 चेंडू आता 43ची गरज या चेंडूवरती षटकाराला. तर मॅचमध्ये भरपूर मजा येणार आहे. भरपूर चांगली मॅच होईल याच्यात मात्र शंका नाही आहे. पण या ठिकाणी पाहिलं गेलं तर
भरपूर चांगला आज क्वालिटी क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये ओमसाई वांगणी टीमला करावा लागेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर यष्टनवरून जाणारा चेंडू होता. पंचांकडं आशाभूत नजरेने पाहिलं होता फलंदाज करणनं, परंतु तिकडे आपण पाहिलं तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अनंता निरगुडा होते. त्यांनी चेंडू बरोबर पाहिला गेला आणि सरळ स्टारवरून जाणारा चेंडू होता. डॉट बॉल आलाय. पाहता पाहता दुसरं षटक देखील झालं समाप्त आणि 2 षटकाच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 26 धावा धावफलकावरती. आपण पाहिलं तर सुरुवातीला जेव्हा सिद्धिविनायक काराव टीम बॅटिंग करत होती ना, तेव्हा 12 चेंडू 30 धावा होत्या. आता त्या ठिकाणी आपण पाहतोय धाबांचा पाठलाग करत असताना तब्बल 24 बॉल 69 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि सध्या समीकरण राहिले मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 43 धावसंख्येची गरज. मोठं लक्ष, मोठं आता लक्षाच्या ठिकाणी सामोरं जावं लागेल. भरपूर आता अडचणी येत आल्यात ओमसाई वांगणी टीमच्या विरोधात. कारण आता सध्या तरी आपण पाहिलं गेलं तर ओमसाई वांगणी टीम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी संकटात सापडली आहे, परंतु करण अजूनही सध्या मैदानाच्या आतमध्ये हार मानायला तयार नाही आहे. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज राकेश कांबडी. खरं तर सागर कांबडीचा छोटा बंधू. खरं तर या सिद्धिविनायक काराव टीम म्हटली तर सागर कांबडी आणि राकेश कांबडी हे दोन्ही खेळाडू चांगले आहेत. दोन्ही सख्खे बंधू आहेत आणि नेहमी दोन्ही सख्या बंधूंच्याच माध्यमातून ती टीम ओळखली जाते. आणि सध्या आपण पाहतोय पहिला चेंडू वाईट फेकला गोलंदाज राकेश कांबडीनं. आता समीकरण राहिले 12 चेंडू 42 धाबा. प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 21.0च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती रिक्वायर रन रेट गाठावा लागेल. हा चेंडू पण एकदा मग पाहतोय पडल्यानंतर पाहतो मी अवे फ्रॉम द बॉडी. अगदी बॅट आणि चेंडूंचा संपर्क होत नाही आहे. बॅट आणि पाठच्या मधून बॉल काढले जातात. इथे डॉट बॉल आलाय. गोलंदाज राकेश कांबडी चांगली गोलंदाजी करतोय. सुरुवातीला पहिल्या डावामध्ये दमखम दाखवला आणि आता सध्याच्या स्थितीला बॉलिंग ट्रॅकवरती भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा पण पाहतो आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर पंच मला दर्शवतील लेग बाय. इथे सरळ चेंडू पॅडवरती जाऊन अदललाय आणि कुठल्या प्रकारच्या ठिकाणी धाव मिळत नाही. डॉट बॉल आलाय. समीकरण आता थोडंफार जड झालंय. 10 चेंडू आणि 42 धाबा. म्हणजेच इथे आता प्रत्येक चेंडूवरती आक्रमकता करावी लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न करतो. मी एकच म्हणीन वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपन्न झाला. खरं तर सुरुवातीपासूनच बॅटिंग तुम्हाला मजबूत करायची होती, परंतु त्या ठिकाणी गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये अजय टोपलेकडनं त्याने देखील कमबॅक करून दिला. सुरुवातीला असं वाटलं होतं की करणच्या बॅटमधून 5 चेंडू आणि 14 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या होता, परंतु आता थोडंसं डखमणला गेला आहे ओमसाई वांगणी संघ. मात्र ओमसाई वांगणी या टीमकडनं खरं तर एक खेळाडूची कमतरता जाणवती. तो खेळाडू सोनू शिंदे या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. खरं तर आज सोनू शिंदेची थोडीशी कमतरता जाणवती आहे, त्यामुळे ओमसाई वांगणी हा संघ थोडासा डखमळत सुरुवात करत असताना पाहायला मिळाला आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉफ केलाय. तू शेर तो मग बब्बर शेर. हार मानायला अजूनही तयार नाही आहे फलंदाज करणच्या बॅटमधून. 1 बाउन्स ओढ द रोक. मिळतील परिपूर्ण धाबा 4. फलंदाज आपण पाहतोय करणच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. अजूनही मॅच जिवंत आहे. 8 चेंडू आणि 37 धाबा. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय लोवर फुल टॉस बॉल होता. इथे मी म्हणून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअप प्रथमेश सप्राचा आहे. तिकडे 21 धाबा आणि एका धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 33 धाबा दाफलकावरती. जर सिद्धिविनायक काराव टीमनं 45 ते 50 धाबा बनवल्या असता तर मॅचचं चित्र इथं वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु हार्ड लक मी म्हणेन 17 चेंडू 50 धाबा. प्रथमेश सप्रा आज मात्र संपूर्ण वांगणीमध्ये संपूर्ण काराव गावामध्ये प्रथमेश सप्राची चर्चा ही होणारच आहे, कारण 17 चेंडू 50 धाबा इतकं सोपं नाही आहे.
हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू, परंतु या ठिकाणी डीप मिड विकेटला शतरक्षक होता, त्यांना बीट करून बॉल वन बाउन्स ओव्हर द रोक. चंद्रकांतच्या बॅट मधून आलाय आणखीन एक दर्जेदार चौकार. सदतीस धाबा फुलकावरती आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 32 धावसंख्येची गरज. चला अरुशील बन खडकी संघ आणि कुशली ब संघ आपण लगेचच तयारीत राहायचं आहे. आणि जसे मॅच संपेल ना तसं मात्र मैदानाच्या आतमध्ये अरुशील बन खडकी टीमनं मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हायचं आहे. ती देखील मॅच 4 षटकांची असणार आहे. त्यानंतर क्वालिफायची मॅच ही तुम्हाला 3 षटकांची खेळवली जाईल, हे देखील लक्षात असू द्या. दुसरी मॅच देखील तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल, परंतु हा सामना आपल्याला वन साइडेड पाहायला मिळेल की नाही येणारा काळ आणि तुम्हाला वेळ निश्चित रूपाने सांगून जाईल. कारण 6 चेंडू आता बनवायच्यात 32 धाबा. जर करणनं हा सामना जिंकला तर संपूर्ण वांगडी शहरामध्ये या करणची चर्चा भरपूर राहील. 6 चेंडू 32 धाबा, 9 त्याचा होतो करून दाखवावा लागेल. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं, लहर से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी 6 चेंडू 32 धाबा बनवायच्यात. लेफ्ट हँडेड फलंदाज करण आहेत. सध्या तरी करणवरती भरपूर साऱ्या अपेक्षा ओमसाई वांगणी टीमच्या पाहायला मिळतात. 6 चेंडू 32 धाबा बनवल्या तर आज मात्र करणचा या ठिकाणी जय जयकार केला जाईल. आणि 6 चेंडू 32 धाबा या ठिकाणी पिंटू अर्थातच प्रकाश निरगुडानं खर्च केला तर प्रकाश निरगुडाला खरं तर काराव गावामध्ये मी म्हणेन चर्चेत आणलं जाईल. हा चेंडू आपण पाहतोय वॉर्ड स्ट्रोक खेळला होता, परंतु बॉल खाली क्षेत्ररक्षक पंकज होते, टीपला जाहील देईल. 1 मोर विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का लागत असताना फलंदाज ओमसाई वांगणी टीमला कारण बॅक टू द डगआउट. थँक्यू. 5 चेंडू आता गरज आहे 32 धावसंख्येची. सामना पूर्णपणे सिद्धिविनायक आराव टीमने जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळतं. फुल टॉस बॉल फुल टोल वसूल केलाय. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती होता अनिल, आणि अनिलच्या बॅट मधून आलाय A1 क्वालिटीचा आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी षटकार. बीची गरज मी बघाशी चर्चेत आणलं. बाला बसमा सर जर 40 ते 45 धाबा असता तर मी म्हणेन वन साइड सामना हा जिंकला असता ओमसाई वांगणी टीमनं, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर धावा होत्या. 69 धाबांचा पाठला करायचा होता 4 ओव्हरमध्ये. खरं तर आपण पाहतो या ठिकाणी आता फक्त मिळतील या 2 धाबा आणि या 2 धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 45, लॉस ऑफ 2 विकेट. 45 धाबा दाफिलकावरती. सुरुवातीला असं वाटलं होतं की या धाबा कदाचित मी म्हणेन 30 ते 35 धावेनं हा सामना जिंकू शकतो, परंतु ओमसाई वांगणी टीम कमी लेखम जमणार नाही. या बॅटची लिडिंग गेट फलंदाज अनिल बॅक टू डग आउट.
2 चेंडू आता 24ची गरज. हा चेंडू देखील आपण पाहतोय अगदी हिट विकेट. छोटासा खेळाडू आणि इथे वाईट बॉल आलाय. प्रकाश, अरे तू छोट्या खेळाडूंवरती राज्य गाजव. दोन चेंडू 23ची गरज. मार्च मध्ये दमखम राहिलेला नाही. हा चेंडू बॅटची लिडिंग एज फर्स्ट स्लिप मध्ये मनोज कांबडी. हा चेंडू वाईट आहे. हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये जुनी तलवार परंतु धार कायम. फलंदाज चंद्रकांतच्या बॅट मधून षटकार.